देशामध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं वादळ एकीकडे शांत झालेलं असतानाच महाराष्ट्रातल्या 6 लाखाहून अधिक शिक्षकांचं भवितव्य ठरवणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आग्रा इथल्या छापखान्यातनं अवघ्या 8,000 रुपयात बाहेर पडलेला प्रश्नपत्रिका संच भिवंडीत पोहोचेपर्यंत 1.5 कोटी रुपयांवर गेल्याचा उलगडा तपासातनं समोर आलाय। तर टीईटी पेपरफुटी रॅकेटचं धक्कादायक हे धागेदोरे जे आहेत ते समोर आलेले आहेत। भिवंडी पोलिसांनी हे समोर आणले। या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी बिहार, हरियाणा, दिल्ली आणि आग्रा इथे कारवाई करत रॅकेटचा पर्दाफाश केला। या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे। 2 फरार आरोपींचा शोध घेण्यात येतोय। पेपर एका बाबूलाल नावाचा आरोपीने नरेश कुमार याच्या ताब्यात दिला आणि त्याने नंतर मग तो गोपनीय पद्धतीने बाहेर काढला। त्यांनी ते शूजमधून बाहेर काढला। त्यातला DVR आपण जप्त केला आहे। तो DVR आपण पुढे तपासणी कामी पाठवू, त्यानंतर आपल्याला त्याबाबत निश्चित खात्री होईल। आतापर्यंत 12 आरोपींना आपण अटक करण्यात आली आहे आणि सध्या 2 आरोपी फरार आहेत। त्यातील मुख्य सूत्रधार हा विजेंद्र कुमार गुप्ता होता आणि त्याला मदतनीस करणारा म्हणजे पेपर याच्यातून बाहेर काढून देणारा मुख्य सूत्रधार सोनू कुमार किशनलाल हा होता। हे दोनही आरोपी सध्या फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे।